Yes, last we have already seen the variation of acceleration due to the gravity, due to the height, due to the shape of Earth, and due to the depth. And last one, variation of acceleration due to gravity, due to latitude. See here, what do you mean by latitude? कन्सिडर करा, समजा ही पृथ्वी गोल आहे, हे अर्थ आहे, हे पृथ्वीचं सेंटर आहे आणि हा ऍक्सिस, या ऍक्सिस भोवती ही पृथ्वी काय होती, रोटेट होती अँग्युलर स्पीड ओमेगाने. हे सेंटर आहे, से दॅट ओ. मग इक्वेटोरियल प्लेन कोणतं, विषुववृत्तीय. या पृथ्वीच्या गोलाच्या सरफेसवरती अशी लाईन मारायची की जेणेकरून पृथ्वीचे हाफ पोर्शन मध्ये कट होईल. सरफेसवरती म्हणलंय मी, हे बॅक साइडने असाच, हा असा पृथ्वी दोन गोलामध्ये डिवाइड झाली, अर्ध्या गोलार्धामध्ये, हेमिस्फियर म्हणतो आपण. या रेषेला इक्वेटोरियल लाईन म्हणतात, इक्वेटोरियल लाईन. आणि हे जे प्रतल तयार झाले, या प्रतलाला इक्वेटोरियल प्लेन म्हणतो आपण. हे हॉरिझॉन्टल तयार झाले, हे असं, हे इक्वेटोरियल प्लेन आहे. द इक्वेटोरियल प्लेन. मग मला सांगा, समजा तुम्ही इथं असाल, हा पॉइंट आहे पी, तर तुम्ही सर्क्युलर मोशन इथं होईल अशी तुमची ही सर्क्युलर मोशन. हा पॉइंट ओ डॅश, बरोबर ना. मग पृथ्वीचं सेंटर हे आणि तुमची सरफेसवरची पोर्शन यांना जोडणारी रेषा ही लाईन. पृथ्वीचं सेंटर आणि तुमची पोर्शन ऑन सरफेस ऑफ अर्थ याला जोडणारी लाईन. या लाईनने या प्रतलाशी केलेला अँगल याला म्हणतात लॅटिट्यूड. याला लॅटिट्यूड म्हणतात. मग व्हॉट इज द लॅटिट्यूड? लॅटिट्यूड मीन्स काय? अँगल made by line joining center of earth and position of a body on surface of earth with equatorial plane is called latitude. मग मला सांगा, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ आहे. तुम्ही पोल वरती असाल तर अँगल किती करेल रे? ऍट पोल व्हॉट इज द लॅटिट्यूड?
लॅटिट्यूड काय रे, फाय इज इक्वल टू 90 डिग्री. तर म्हणता इकडनं असं आलो तर 180 270 का, तर नाही, जवळचा अँगल मोजायचा. समजा इथं असाल तर या ठिकाणी हे तुम्ही, मग या प्रतलाशी अँगल किती, 90 डिग्री. किंवा तुम्ही वरच्या बाजूला असाल तर या प्रतलाशी अँगल किती, 90 डिग्री. पण जर तुम्ही इथं असाल पी हा इथं असेल, मग तो इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, कुठे असेल, ऍट इक्वेटर. लॅटिट्यूड किती, दॅट इज फाय इज इक्वल टू 0 डिग्री असते. फाय इज इक्वल टू 0 डिग्री. आता पहा, ही बॉडी तुमची समजा, ही रेडियस मी स्मॉल आर मानतो, ही रेडियस कॅपिटल आर आहे, पृथ्वीची रेडियस आहे. आणि तुमचं वेट नेहमीच सेंटरकडे असते. हे तुमचं वेट नेहमीच सेंटरकडे, mg. मग मला सांगा, हा अँगल हा फाय, बरोबर आहे का? मग तुम्हाला जो जाणवणारा फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स, हा सेंट्रीफ्युगल फोर्स इकडे एम आर ओमेगा स्क्वेअर, स्मॉल आर. मग ही लाईन काढतो मी अशी, ही लाईन काढ. मग हा फाय आणि हा फाय सेम. मग इकडे काय रे, एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ फाय. ए बाळा, एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ फाय. आणि इकडे काय, एम जी. मग अगोदर स्मॉल आर ची किंमत काढून घेऊ. हा ओ, हा ओ डॅश, हा पी आणि हा कॅपिटल आर. तर हा अँगल फाय सांगितलं अल्टरनेटिव्ह, हा असा फाय, तर हा फाय इक्वल हा स्मॉल आर. मग कर्ण आहे हा, हे ऍडजस्टंट आहे, ही समोरची. मग कॉस ऑफ फाय इज इक्वल टू काय, ओ डॅश पी डिवायडेड बाय ओ पी. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू काय, स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर. स्मॉल आर इज इक्वल टू आर इंटू कॉस ऑफ फाय. Say that equation 1. Say that equation 1. मग या पी जवळ वरच्या डायग्राम मध्ये दाखवलं, इथं वेट इकडे आणि एम आर ओमेगा स्क्वेअर तिकडे. म्हणजे वेट कुठे, इकडे असं एम जी. आणि याच लाईन वरती अपोजिट डायरेक्शनला हा काय, एम स्मॉल आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ फाय. मग तुम्हाला जाणवणारं वेट इकडे असतंय, याचा अर्थ एम जी हा ग्रेटर दॅन एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ फाय. तर इफेक्टिव्ह वेट किती, इफेक्टिव्ह वेट किती रे ऑफ अ बॉडी, कुठे, ऍट लॅटिट्यूड फाय, एम जी डॅश म्हणू, एम जी डॅश म्हणू, इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ फाय. सगळे एम कॅन्सल केले, तर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ फाय. आता इक्वेशन 1 ची किंमत ठेवून देऊ.
काय येईल इक्वेशन 1 ची किंमत? इक्वेशन 1 युजिंग इक्वेशन 1 g डॅश इज इक्वल टू g मायनस स्मॉल आर. या ठिकाणी पहा, स्मॉल आर ची किंमत ठेवायची. स्मॉल आर ची किंमत किती? आर कॉस फाय इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ फाय. So g dash is equal to g minus r omega square cos square phi, and it is the acceleration due to the gravity at latitude phi. So that equation number 2. The acceleration due to gravity at latitude phi at latitude phi. मग केस फर्स्ट ॲट इक्वेटर. इक्वेटर वरती किती ग्रॅव्हिटी असेल? मग इक्वेटर वरती फाय किती असतो रे? 0 डिग्री. मग इक्वेटर वरची जो जी डॅश ची किंमत आहे त्याला जीई म्हणू आपण इक्वेटर. मग वरच्या फॉर्म्युल्यात जी डॅश ची किंमत जीई ठेवली, जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर 0 डिग्री. सो जी डॅश इज इक्वल टू काय येतं? जीई इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर 1 चा वर्ग. So GE is equal to G minus R omega square. It is the acceleration due to the gravity. Acceleration due to gravity at equator. At equator. Right? Case second at pole. जर तुम्ही पोलवरती गेलात, पी पॉइंट पोलवरती गेला तर फाय किती? 90 डिग्री. कॉस ऑफ 90 डिग्री किती? दॅट इज 0. मग जी डॅशला आपण जीपी म्हणू, कारण पोलवरती गेलात. मग जी डॅश बरोबर जनरल फॉर्म्युला ॲट लॅटिट्यूड जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. मग जी डॅशच्या ठिकाणी मी जीपी ठेवलं इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर 90. जीपी इज इक्वल टू हा फॅक्टर होईल 0, दॅट इज जी मायनस 0. सो जीपी इज इक्वल टू जी. इट इज द इक्वेशन नंबर 4. Acceleration due to gravity at pole. GP acceleration due to gravity is equal to G independent upon omega, angular speed of earth. मग पृथ्वीचा स्पीड जरी थांबला, डिपेंडच नाही ओमेगावर. याचा अर्थ जीपी इज इक्वल टू जी इज कॉन्स्टंट. इट इज इंडिपेंडंट अपॉन ओमेगा. मग नोट जनरल काय? ॲट एनी लॅटिट्यूड मीन्स फायची किंमत 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी. 0ला असाल तर इक्वेटर आहे, हा इक्वेटर आहे आणि हा पोल आहे.
मग इथं जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. हा जी डॅश डिपेंड्स ऑन ओमेगा काय बरोबर फाय. फाय बदलला तरी जी डॅश बदलतो आणि ओमेगा बदलला तरी जी डॅश. ओमेगा स्पीड वाढला तर यांचा गुणाकार वाढेल आणि हा फरक कमी होत जाईल. म्हणजे बाय इन्क्रीजिंग स्पीड जी डॅश इज अ डिक्रीजेस. मग व्हॉट अबाउट द फाय वाढत गेला तर कॉस फायची किंमत कमी होत जाते. कारण कॉस 0ला 1 आहे आणि 90ला 0 आहे कॉसची किंमत. मग अँगल वाढला तर कॉस फाय कमी होईल. कॉस फाय कमी होतो याचा अर्थ याचा गुणाकार कमी होईल. याचा गुणाकार कमी होतो याचा अर्थ याचा फरक वाढतो. याचा अर्थ जी डॅश इन्क्रीजेस. मग बाय इन्क्रीजिंग द फाय जी डॅश काय होईल इन्क्रीजेस. मग तुम्ही इक्वेटर टू पोल गेलात मूव फ्रॉम E to P, phi is increases, cos phi is decreases, G dash is increases. At pole phi is 90 degree, GP is equal to G. So at equator काय आहे? Second number at equator phi is equal to 0 degree. So G dash ला मी GE म्हणतो, G minus R omega square. And third, at pole phi is equal to 90 degree. So GP is equal to G. Fourth, equator to pole acceleration due to the gravity G increases. म्हणजे G dash increases. And pole to equator G decreases. Change in gravity and at pole G dash is equal to GE. बरोबर ना. मग मला सांगा व्हॉट इज द चेंज पोल टू इक्वेटर किंवा इक्वेटर टू पोल डेल्टा जी फरक जी मधला ग्रेटर कोणती व्हॅल्यू ही ग्रेटर आहे काही ही ग्रेटर आहे. याच्यातून हे वजा केलंय म्हणजे जी पेक्षा ही किंमत कमी येईल. याचा अर्थ जीई लेस दॅन जीपी. सो जीपी मायनस जीई जीपी जी मायनस G minus R omega square. So G minus G minus plus R omega square. Get cancel. Delta G is equal to R omega square. How much mass तर constant आहे. Mass constant असतं बॉडीचं. मग m mass of a body move from E to P or P to E, then change in weight. वजनात फरक होईल. Change in weight of a body. W is equal to mg. M constant आहे. याचा अर्थ चेंज इन वेट इज इक्वल टू m इंटू डेल्टा जी. डेल्टा W इज इक्वल टू m चेंज इन ग्रॅव्हिटी किती आहे R ओमेगा स्क्वेअर. m R ओमेगा स्क्वेअर एवढं वेट चेंज होईल. आणि मग सर्वात जास्त
ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऍट पोल किती असते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण मी जीपी ग्रेटर दॅन जीई म्हणलं. आणि बाय शेप ऑफ अर्थ देखील जीपी ग्रेटर दॅन जीईच येतो. ऍट इक्वेटर जीई किती 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड आहेत. लक्षात आलं. म्हणून इट इज द व्हेरिएशन ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ड्यू टू द लॅटिट्यूड. लॅटिट्यूड मीन्स काय? लॅटिट्यूड मीन्स काय रे? तुम्ही समजा इथं उभा आहे पृथ्वीच्या इथं, तर सेंटर टू तुम्ही ही जोडणारी रेषा हिने विषुववृत्तीय प्रतलाशी केलेला अँगल किती? 0 डिग्री. समजा या ठिकाणी तुम्ही पहा, समजा तुम्ही इथं उभा, हे सेंटर, सेंटर टू तुम्ही केलेला अँगल या रेड कलरच्या लाईनने ब्ल्यू कलरच्या प्रतलाशी केलेला अँगल किती? 0. सेंटर टू तुम्ही समजा तुम्ही इथं असाल तर प्रतलाशी केलेला अँगल 0च, प्रतलाशी केलेला अँगल 0च, प्रतलाशी केलेला अँगल 0च, प्रतलाशी केलेला अँगल 0. म्हणजे तुम्ही इथं असा, इथं असा, इथं असा, इथं असा, इथं असा, इक्वेटर वरती असाल तर फाय किती रे? दॅट इज 0 डिग्री. पण तुम्ही जर इथं असाल तर सेंटर टू तुम्ही हा परपेंडिक्युलर टू प्लेन किंवा सेंटर टू तुम्ही खालच्या बाजूला गेलात तर इथं, म्हणजे असं नाही म्हणायचं 90, 180, 270. इथं 180 नाहीच आहे, 0च आहे. इथं 0च आहे, 0च आहे, 0च आहे. या प्रतलाशी अँगल मोजायचा, दॅट इज 90 डिग्री. म्हणून जर तुम्ही पोलवरती असाल, मग ते नॉर्थ असेल किंवा साऊथ असेल, तर तुमचा फाय किती? लॅटिट्यूड किती? 90 डिग्री. लॅटिट्यूड किती? दॅट इज 90 डिग्री. लॅटिट्यूड किती? 90 डिग्री. इथं पहा, हा इथं सगळं मोशन करतो, म्हणजे सीपीएफ इकडे, सीएफएफ इकडे, सीपीएफ इकडे, सीएफएफ इकडे, सीएफएफ तिकडे. हा अँगल फाय घेतला तर सीएफएफचा रिझॉल्ट कॉम्पोनंट ज्याच्याशी अँगल करताय याचा रिझॉल्ट कॉम्पोनंट एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ फाय. हा एम जी इकडे आणि एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ फाय इकडे. तर एम जी ग्रेटर असतोय कारण वजन जाणवतं, वजन जाणवत नसतं तर हा ग्रेटर राहिला असतो. त्यामुळं एम जी मायनस हे म्हणजे उरलेलं तुमचं वजन आहे. म्हणून एम जी डॅश इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ फाय. आणि हा स्मॉल आर इन टर्म्स ऑफ आर काढून घेतला इथे या डायग्राम मध्ये. या डायग्राम मध्ये हा स्मॉल आर काढला. एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ फाय इज इक्वल टू एम जी डॅश एम एम कॅन्सल, आर ची किंमत ठेवली, तुम्हाला लॅटिट्यूड फाय वरचा ग्रॅव्हिटी मिळाली, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फाय बरोबर 0 ठेवला की इक्वेटरची मिळेल, म्हणून जी डॅशला जी म्हणतो मी, ई फॉर इक्वेटर काढण्यासाठी. आणि फाय इज इक्वल टू 90 डिग्री ठेवला की तुम्हाला पोलवरची मिळेल. मला आणखी एक पॉईंट सांगायचे, आणखी एक पॉईंट सांगायचे. काय? व्हॉट हॅपन्स इफ अर्थ इज सडनली स्टॉप. इफ थांबणार नाही, जर तर, इफ अर्थ सडनली स्टॉप झाली म्हणजे ओमेगा किती झाला? 0 झाला. मग मला सांगा, ही जर पृथ्वी असेल, हे इक्वेटोरियल प्लेन असेल आणि हा पोल असेल, मग इथली 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 सरफेसवरची सर्व पॉइंटची ग्रॅव्हिटी पाहू. आपण इथली पाहू. समजा या ठिकाणी हा फाय काहीतरी आहे, मग जी डॅश किती रे? जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. पृथ्वी थांबल्यावर ओमेगा किती? 0. सो जी डॅश बरोबर जी मायनस 0, म्हणजे जी डॅश किती? जी. 1. बी जीई इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर असतं.
पृथ्वी थांबली म्हणजे ओमेगा 0, याचा अर्थ GE इज टू G. समजा हा 10 आहे आणि याचा गुणाकार 2, 10 मायनस 2 किती 8 इक्वेटर होती. पण पृथ्वी थांबल्यावर याची व्हॅल्यू किती आला 10, म्हणजे पृथ्वी थांबल्यामुळं ग्रॅव्हिटी काय होती वाढती. ग्रॅव्हिटी किती झाली वाढली, बरोबर आहे. 8ची काय झाली, हा जो आर ओमेगा स्क्वेअर फॅक्टर आहे 2 मानला कळण्यासाठी, आणि जी ची किंमत 10 मायनस 2 8 आहे. पण पृथ्वी थांबल्यामुळे इक्वेटरवरती किती झाला 10 झाला, म्हणजे 8चा काय झाला 10. समजा या ठिकाणी याची किंमत कॉस फाय मुळे या ठिकाणी किंमत किती, ही 2.5, ही 10 किंवा हे 1.5 आणि ही 10 मायनस 1.5 किती रे 8.5. थांबल्यामुळं काय झाली 10च झाली ना 8.5. म्हणजे एनी लॅटिट्यूडला बी पृथ्वी थांबल्यामुळं ग्रॅव्हिटी काय झाली वाढली. इक्वेटरवरती बी काय झाली वाढली. सी पोलवरती काय होईल, जी पृथ्वी थांबली काय आणि रोटेट झाली काय 1 and same, इथली जीपी कशी राहिली कॉन्स्टंट. ही वाढून किती झाली रे, वाढून इन्क्रीज होऊन किती झाली, इट इज इक्वल टू द जीपी. ही इन्क्रीज होऊन किती झाली जीपी. याचा अर्थ सर्व पॉइंट पृथ्वीच्या सरफेसवरती पृथ्वी जर थांबली तर सर्व ठिकाणी ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम राहील, सेम राहील. आणि म्हणून या ठिकाणी नोट ही अर्थ suddenly stop rotating about its axis, that the omega is equal to 0, then acceleration due to gravity, number 1 increases at all point except pole. पोल सोडता सर्व पॉइंटची ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल इन्क्रीज होईल. and becomes equal to acceleration due to gravity at pole. Gravity at pole. एक जणाला रिमूव्ह केलंय, आता ह्याला रिमूव्ह करतो. कोण आहे, आशुतोष धांडे. सेकंड नंबर जी डॅश जीई आणि जीपी ही इक्वल होईल कधी, when stop the earth, stop rotation of earth, कळलं, अरे कळलं की नाही, अरे समजलं की नाही. मग आता आपण व्हेरिएशन पाहिले 4 फॅक्टरवरती डिपेंड. व्हेरिएशन ऑफ G depends on factor 1 height, त्याला म्हणतात अल्टिट्यूड. इथे h
greater than or equal to 5% of R म्हणजे 320 किलोमीटर पेक्षा जास्त. GH is equal to G inside the bracket R divided by R plus H bracket square आणि H less than 5% of R म्हणजे GH is equal to G inside the bracket 1 minus 2H divided by R. हा इथे एक फॉर्म्युला. इथे दुसरा फॉर्म्युला डेल्टा G is equal to 2H divided by R into G. तीसरा डेल्टा G divided by G into percentage 100% is equal to 2H divided by R into 100%. सेकंड डेप्थ होती. डेप्थ at surface A at surface 4 by 3 pi rho G capital R. GD 4 by 3 pi rho G R minus D. C GD is equal to G 1 minus D by R. D delta G is equal to D by R into G. मोबाईल आणि इकडे थांब 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 उठलो नको. Delta G divided by G into 100% is equal to D by R into 100% into 100%. बरोबर आहे. Then next shape रेडियस इक्वेटर वरती जास्त असते RP पोल पेक्षा बल्किंग असते. G is equal to GM divided by R square. G inversely proportional to R square. आणि म्हणून RE greater than RP तर GE less than GP. आणि शेवटचा लॅटिट्यूड A G dash is equal to G minus R omega square cos square phi. B GE is equal to G minus R omega square. C GP is equal to G. D delta G is equal to कशातला फरक GP minus GE मधला there is R omega square and E delta W when move from pole to equator or equator to pole is equal to MR omega square. एवढे फॉर्म्युले पाठ करायचे पाहायचे आले पाहिजेत. एक्झाम्पल पहा एकदा.
आले का रे? पीडीएफ आले? ओके, इथे थांबू आपण. आज हे सगळं पाहायचं झालेलं टॉपिक. हा उद्या लेक्चर आहे. हो, लेक्चर आहे उद्या. ग्रॅव्हिटेशन अर्धमध्ये सोडणार नाही मी. सर मग तुम्ही लेक्चर घेणार आहात का युट्यूब वर टाकणार आहात? नाही नाही, उद्याचं घेणार आहे. उद्याचं कळलं पाहिजे. ओके सर. हो, परवापासून दिपाळी सुट्टी. केमिस्ट्रीचं सर? केमिस्ट्रीच्या नाही, सुट्ट्या दिल्या त्यांनी. हे माझं अर्धच राहिलंय टॉपिक, त्यामुळं तुम्ही म्हणला तर सुट्ट्या, पण अर्धवट टॉपिक राहत. काय करायचं? हो, घ्या सर टॉपिक. ओके ओके, चालतं. सर परवापासून कधीपर्यंत? हा, तर केमिस्ट्रीचं ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी. नाही सांगितलं सर. चालतंय, मी ग्रुपवरती सुट्ट्या डिक्लेअर होतील. रेकॉर्डिंग. ओके ओके, हे रेकॉर्डिंग होतंय खरंच की.